हाय. आज आपण डाळ आणि शिमला आणि कांद्याचा पुलाव बनवतोय. तर आपली डाळ जी आपण बनवतोय एकदम ती सिंपल आहे. त्याच्यामध्ये काय असं काही खूप आपले मसाले वगैरे टाकायचे नाहीये. पिवळीच असणार आहे, पण त्याला हिंगाचा फ्लेवर असेल. हिंग तुम्हाला जास्त टाकायचं आहे. आता डाळ बनवण्यासाठी आधी आम्ही वरण शिजून घेतलंय. पिवळं वरण जे असतं आपलं तुरीचं. हळद आणि हिंग आम्ही टाकून वरण शिजून घेतलेलं आहे चांगल्या प्रकारे. आता मी कढई ठेवली आहे गरम करायला. त्याच्यामध्ये आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊया. पिवळं वरण बनवायचं आपल्याला साधं. जसं तुम्हाला मी सांगितलं त्याला हिंगाचा फ्लेवर असला पाहिजे चांगल्या प्रकारचा. तर आता आपण कढईमध्ये तेल टाकून घेऊ सगळ्यात पहिलं. हे असं एकदम सिंपल डाळ आहे, पण ह्याला टेस्ट एकदम छान लागते. जास्त गोष्टी टाकायची गरज नाही याच्यामध्ये आपल्याला. तेल एकदा चांगलं गरम झालं त्याच्यामध्ये आपल्याला मग जिरे आणि मोहरी टाकायची. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकली आहे. जिरे टाकायचे. जिरे आणि मोहरी चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आपल्याला मग आम्ही बारीक चिरून घेतली अद्रक. ती आपल्याला अद्रक टाकून घ्यायची. बारीक चिरलेली अद्रक टाकायची. त्याच्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण टाकायचं. लसणाचा फ्लेवर छान होते ह्या वरणाला. तुम्ही लसूण थोडं जास्त टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर. एकदम आम्ही थोडी हिरवी मिरची टाकली बारीक कापून. हिरवी मिरची टाकायची त्याच्यामध्ये. आपल्याला चांगल्या प्रकारे कढीपत्ता टाकून घ्यायचा. आता आपलं सगळं गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आता हळद टाकायची आहे थोडी. हिंग टाकायचं आणि आपल्याला त्याच्यामध्ये जे आम्ही शिजून ठेवलेले वरण ते टाकून घ्यायचं. आपल्याला चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे. तुम्हाला एक घट्ट आवडत असेल तुम्ही अजून घट्ट करू शकता. तुम्हाला पातळ पाहिजे असेल तुम्ही पाणी टाकू शकता याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया वरणामध्ये. चवीनुसार तुम्ही मीठ टाका. चांगलं उकळू द्यायचं ह्याला. आता ह्याच्यावरच जर तुम्ही छोट्या कढई म्हणजे फोडणीची कढई असते त्याच्यामध्ये तेल घ्या. लाल तिखट जी बॅडगी मिरची पावडर ती टाका. त्यात अख्ख्या लाल मिरच्या टाका 2-3 आणि ती फोडणी शेवटला वरण झाल्याच्यानंतर वरून जर ह्याच्यावर टाकली तर तुमचा हॉटेलसारखा दाल तडका पण तयार होतो. आता ज्यावेळेस आम्ही हॉटेलमध्ये दाल तडका बनवतो त्याच्या आधी आम्ही हे जे आता मी डाळ दाखवली तुम्हाला हे असं आम्ही डाळ रेडी करून ठेवतो आणि नंतर आम्ही दाल तडका बनवत असतो ऑर्डर आल्यावर. ते चांगलं उकळून घ्यायचं आता आपल्याला. ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं बेसिक वरण आहे एकदम. ह्याच्यात आम्ही काही टाकलेलं नाहीये. पण हॉटेलमध्ये आम्ही ह्याच्यापासून दाल खिचडी बनवतो, दाल तडका बनवतो, बाकी अजून खूप गोष्टी आहेत त्या आम्ही बनवत असतो. आता आपलं वरण चांगलं उकळतंय. आता आपलं वरण उकळलंय त्याच्यामध्ये आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. आता हे जे आपण डाळ बनवली आहे हे आपण जे तुम्हाला मी सांगितलं आता आपण पुलाव बनवणार आहे. शिमला आणि कांद्याचा पुलाव एकदम सिंपल पुलाव आहे. त्यासाठी डाळ एकदम छान लागते. त्याचं कॉम्बिनेशन जे एकदम चांगलं लागतं. तुम्ही या डाळीसोबत जिरा राईस पण खाऊ शकता. आपला साधा भात पण खाऊ शकता. आता आपली डाळ झाली आहे. आता आपण आपला पुलाव बनवून घेऊया आधी. हे बघा हे कशी एकदम मस्त झाली. सिल्की स्मूथ डाळ झाली. तुम्ही याची थिकनेस अजून ठेवायची तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला पातळ पाहिजे तर पातळ करू शकता. आता आपण पुलाव बनवून घेऊया. आता मी कुकर ठेवले गरम करायला. त्याच्यामध्ये तेल टाकून घेतो. तुम्हाला तूप टाकायचं तुम्ही तूप टाकू शकता किंवा तेल आणि तूप तुम्हाला मिक्स टाकायचं तुम्ही मिक्स टाकू शकता.
आता मी तेलामध्ये फोडणी करणार आहे आणि ज्यावेळेस मग झाकण लावणार कुकरचं त्यावेळेस मी त्याच्यावर तूप टाकणार आहे आधी, झाकण लावायच्या आधी. आता यात आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचंय. तेल गरम झालं की आपल्या ह्याच्यामध्ये मग खडे मसाले टाकायचे. तेल चांगल्या प्रकारे गरम करून घ्या तुम्ही. आता तुम्हाला असेच आम्ही 2-3 वेगवेगळे प्रकारचे पुलाव दाखवू इथनं पुढे. आता एकदम बेसिक पुलाव आहे, ह्या डाळीसोबत एकदम छान लागतो. आता एकदम तेल चांगलं गरम झालं ना, त्याच्यामध्ये आपण जिरे टाकायचे. आधी आपण जिरे टाकून घेऊया तेलामध्ये. त्याच्यामध्ये आपण खडे मसाले टाकूयात. एक छोटा तुकडा दालचिनीचा टाकायचा, एक 2-3 छोटे पानं आपण तेजपत्ता टाकला, एक 3 हिरवी इलायची टाकायची आणि 2 लवंग आपण टाकून घेतलं त्याच्यामध्ये. जास्त ओव्हर पॉवरिंग नसलं पाहिजे फ्लेवर गरम मसाल्यांचं. बेसिक सिंपल पुलाव आहे. आता याचे गरम मसाले चांगले गरम झाले, याच्यामध्ये तेलामध्ये आपल्याला शिमला टाकायचे. मी शिमला आणि कांदा बारीक उभा चिरून घेतलेला आहे. आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिमला कमी जास्त करू शकता. आता मी शिमला टाकली आहे आणि कांदा पण सोबत टाकून घ्यायचा आणि ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या आपल्याला परतून घ्यायच्यात आधी. एकदम मस्त स्मेल येतो शिमला टाकल्यावर तेलामध्ये. मला हा जो सुगंध आहे शिमल्याचा एकदम आवडतो. हा भातासोबत एकदम छान लागतो. हा जो फ्लेवर येतो शिमल्याच्या भाताला एकदम मस्त लागतो. ते बनवून पहा. जे मिर्च का सालन असतं, हैदराबादी मिर्च का सालन, त्याच्यासोबत पण हा भात चांगला लागतो. मी तुम्हाला दाखवेल हैदराबादी मिर्च का सालन कसं बनवायचं. आणि त्यासाठी तुम्ही हा जो पुलाव बनवला एकदम उत्तम लागतो. किंवा जी सिंधी कढी असते त्याच्यासोबत पण हा पुलाव छान लागतो. आधी हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला, कांदा आणि शिमला. ह्याच्याने आपल्याला काही टाकायचं नाही, कुठले मसाले टाकायचे नाहीत, काही नाही. हे बेसिक एवढंच ह्याला फोडणी आहे. आणि आम्ही अख्खा बासमती जो आहे तो घेतलेला आहे. तुमच्याकडे जर बासमती नसेल तुम्ही दुसरा कुठला कोलम वगैरे पण टाकू शकता, पण बासमती असेल तर हा भात छान लागतो. पुलावला तर बासमतीच पाहिजे. अख्खा बासमती जो असतो त्याचाच पुलाव चांगला लागतो. आता हे चांगला परतून घेतोय आपण. जास्त पण लाल नाही करायचं आपल्याला कांदा. तुम्ही पाहू शकता आपण शिमला आणि कांदा थोडा नरम करून घेतलेला आहे. एकदम हलका त्याचा रंग चेंज झालेला आहे, ट्रान्सपरंट झाला आहे कांदा. आता ह्या एवढं हे झालं परतून की आपल्याला आता इथे तांदूळ टाकायचा. जसं तुम्हाला मी सांगितलं, मी तांदूळ अख्खा बासमती घेतलाय. तुम्ही तांदूळ टाका. आम्ही 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ टाकून घ्या. आणि तांदूळ टाकला ह्याच्यामध्ये की आपल्याला ह्याच्यामध्ये 3 वाट्या पाणी घ्यायचंय. आम्ही 2 वाट्या तांदूळ घेतलाय तर 3 वाट्या पाणी टाकायचंय. आता तुम्ही तुमच्या अंदाजाने पाणी टाका त्याच्यामध्ये. कुठल्या तांदळाला कमी पाणी लागतं, कुठल्या तांदळाला जास्त पाणी लागतं, तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी टाकून घ्या त्याच्यामध्ये. आता इथं मी 3 वाट्या आधी पाणी घेतलेलं आहे आणि जर मला असं वाटलं की परत पाणी लागतं तर आपण परत पाणी टाकूया याच्यामध्ये. थोडंसं मी अजून पाणी टाकतो. मी 3 वाट्या आधी घेतलं होतं, आता मी परत थोडं पाणी टाकतोय. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊयात. आपण मीठ टाकलेलं नाही अजून भातामध्ये. तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या. आता मीठ जे आपण टाकलं ते हलक्या हाताने मिक्स करायचंय.
जे भाताचे जे दाणे आहेत ते तुटले नाही पाहिजे. आता तुम्हाला जर कोथिंबीर वरून टाकायची तुम्ही वरून टाकू शकता, मग ती काळी पडणार नाहीये. पण मी ह्या आता टाकून घेतोय. ती थोडी मी बारीक चिरलेली कोथिंबीर आहे ती मी आता टाकून घेतोय. कोथिंबीर जे पाण्यात शिजते त्याचा चांगला फ्लेवर येतो भाताला. तुम्ही वरून टाकायचं वरून पण टाकू शकता, कारण ही आता कोथिंबीर जी आपण टाकली ती आता शिजल्यावर थोडीशी काळी पडते, पण ठीक आहे, तर त्यांनी भाताला चव चांगली लागते. आता हे सगळं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये वरून जसं तुम्हाला मी सांगितलं थोडं तुम्ही तूप टाकून घ्या वरून, मस्त लागतं. फोडणीमध्ये पण तुम्ही टाकू शकता, जसं तुम्हाला मी आधी सांगितलं तुम्ही पूर्ण तेल तुपात करू शकता किंवा अर्ध तूप अर्ध तेल घेऊ शकता. आता मी इथे तेलात फोडणी केली आहे, पण मी इथनं वरून तूप टाकतोय. मस्त लागतं पुलावला तूप. आता आपण झाकण लावून घेऊया. आता मी झाकण लावून घेतलं. इथे एक फुलवर एक शिट्टी घ्यायची आहे आणि कमी ह्याच्यावर एक शिट्टी घ्यायची. आपल्याला एक आपलं चांगलं एक 10 ते 12 मिनिटामध्ये भात शिजून जाईल. आता आपली शिट्टी होत आली आहे. फुल गॅसवरची पहिली शिट्टी आहे. आता आपण कमी करूया गॅस आणि आता अजून एक 5 मिनिटं आपण भात होऊ देऊया कमी ह्याच्यावर. आता आपला पुलाव रेडी झालाय. आता आपण उघडून बघूया कसा शिजलाय तो. हे बघा मस्तपैकी शिजलेला आहे. आता एकदम मस्त झालेला आहे. आता हे सगळं एकदम मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून जे शिमला आणि कांदा आहे ते सगळ्या भातामध्ये मिक्स होऊन जाईल. मस्त सुगंध येतो याचा. आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया, प्लेटिंग करून घेऊया याची. आता मस्त प्रकारे आपण प्लेटिंग करून घेतलेला आहे भात. तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसतोय जो आपण पुलाव बनवलाय कांद्याच्या आणि शिमल्याचा. मस्तपैकी वरण घेतलंय, कांदा लिंबून लोणचं घेतलंय, त्याच्यासमोर मस्त ताव मारायचा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.